नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट जी आहे ती लाडकी बहीण योजनेविषयी आहे. जसं की आता आज नवीन वर्ष चालू झाले आहे 2025. तर 2025ची 1 जानेवारी 2025ची नवीन अपडेट काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर 1 जानेवारी हफ्ता जो आहे तो 3,000 रुपये महिलांना चालू होणार आहे. आणखी काय किती हफ्ते आहेत मिळणार नाहीत, ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, म्हणजे कमेंट येत आहेत की आम्हाला अजून एकही हफ्ता आला नाही, काहींना डिसेंबरचा हफ्ता आला नाही, काहींचे फॉर्म पेंडिंग असं दाखवत आहे, तरी पण त्यांना अजून अप्रूव्ह असूनही जो आहे तो योजनेचा लाभ झालेला नाही आहे. तर त्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल नवीन अपडेट आणि नवीन माहिती काय आहे. तर यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु विलंब झालेल्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 2024पर्यंत हफ्त्यासह 9,000 रुपयात रक्कम मिळेल असं सरकारने सांगितलेलं आहे. तर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचा जो आहे तो ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या पुढील हफ्तेवेळी समावेश केला जाणार आहे असंही सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे की महिलांचं असं आहे की आम्हाला अप्रूव्ह आहे पण तरी अजून एकही रुपया एकही हफ्ता मिळालेला नाही. तर त्या महिलांना जानेवारीमध्ये सगळे टोटल मिळून 9,000 रुपये जे आहेत ते एकसाथ त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. हे मी आधीही सांगितलं होतं आणि हे सरकार जे आहे ते वारंवार अपडेट देत आहे. कारण महिलांनाही पैसे आले हे नक्की सांगतायत, पण त्यांचा आधार लिंक नसेल बँकला तर ते पैसे कसे येणार. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिलं ती गोष्ट क्लिअर करा की तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकला लिंक असलेलं गरजेचं आहे. तर याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांच्या आधार कार्ड लिंक नव्हते. त्यामुळे अशा महिलांना जे आहे ते योजनेचे पैसे आले नव्हते. तर काही महिलांना आले, परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केलेलं होतं त्यांना सरसकट पैसे जमा झाले आहेत. तर उशिरा का होईना परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केलेले आहे त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9,000 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे काही ज्या महिलांना आधी पैसे आले नव्हते त्यांनी आता डिसेंबरमध्ये आधार बँक लिंक करून घेतलं, त्याच्यामुळे त्यांना एकूणच 9,000 जे आहे ते टोटल आली आहे महिलांना. म्हणजे जसं की 23 डिसेंबर 2024पासून 6व्या हफ्त्याचे वाटप सुरू झाले होते 1,500 रुपयांनी. तर तेव्हा ज्या महिलांचे पेंडिंग होते त्या महिलांना 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला एकसाथ जमा झाले आणि त्याच महिलांना परत डिसेंबरचा हफ्ता जो आहे तो 2-3 दिवसानंतर 1,500 रुपये असा डिसेंबरचा हफ्ताही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. म्हणजे टोटल त्यांना 9,000 रुपये जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर काही टेन्शन नाही, महिलांना जे आहेत ते पैसे त्यांचे मिळणार आहेत. तर आता अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 रुपये आणि मदतनीसांना 5,000 रुपये असं मानधन दिलं जात आहे. तर सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन 3,000 वाढवण्यात असण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता अंगणवाडी सेविका तुम्हाला मदत करत आहेत फॉर्म भरण्यासाठी, प्रत्येक गावागावात जाऊन त्या जे आहेत ते योजनेची माहिती देत आहेत आणि महिलांना फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. आणि मदतनीसही आणखी वेगळे आहेत, तर ते नेमलेले गेलेले आहेत सरकारकडनं. तर त्यांनाही जे आहे ते सरकार पेमेंट देत आहे. त्यांना 10,000 रुपये अंगणवाडी सेविकांना देत आहे, तर मदतनीसांना 3,000 रुपये असं वाढवून दिलेले आहेत. म्हणजे जे आहे ते सरकारने सगळ्यांपर्यंत योजना पोहोचावी लाडकी बहीण असा त्यांचा उद्देश आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ते त्यांचंही मानधन वाढवण्यात आले आहे. आणि आता ज्या महिलांना पैसे अजूनही आले नाही त्यांनी टेन्शन नसावे असंही सरकारने सांगितलेलं आहे. त्यांना जे 1,500 रुपये आहेत ते आता ज्यांना डिसेंबरचे आले नाहीत त्यांना आता डिसेंबर प्लस जानेवारी असे 2 हफ्ते जे आहेत ते एकसाथ त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. तर आता ज्या महिलांचं मला एक कमेंट आली होती खाली की स्टेटस अप्रूव्ह आहे तरीही अजून एकही रुपया बँकमध्ये जमा झालेला नाही. तर ज्यांचं असं भरपूर जणांचं झालं असेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नये. जानेवारीमध्ये जे आहे ते महिलांना पैसे सगळे आहेत ते भेटणार आहेत. आता टोटल डायरेक्ट त्यांच्या हफ्त्यामध्ये जानेवारीचे धरून आणि मागचे हफ्त्यांचे 6 हफ्त्यांचे म्हणजे 9,000 प्लस 1,500 असे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना काळजी नसावी, तुमचे पैसे जे आहेत ते बुडणार नाही आहेत असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचं जे आधार आहे ते बँकला लिंक करणं
खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला एकही रुपया येणार नाही. तुम्ही ज्या दिवशी अकाउंट आधार बँकला लिंक करताल त्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. काही महिलांनी मागच्या महिन्यात 3-5 महिन्यामध्ये केलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना एकही हप्ता आला नव्हता. पण त्यांनी आता डिसेंबरमध्ये जे आहेत ते बँक आधारला लिंक करून घेतलं, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लगेच सगळे पैसे जे आहे ते 6 हफ्त्याचे प्लस डिसेंबरचं 6वा हफ्ता हे सगळे जे आहे ते एकूणच पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले. तर तुम्हीही तुमचेही पैसे आले नसतील तर तुम्ही पहिलं ते चेक करा की तुमचं आधार जे आहे ते बँक अकाउंटला लिंक आहे का. ते असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, नाही तर तुम्हाला पैसे जे आहे ते येण्यास विलंब होईल. तर ते तुम्ही आधार आणि बँक लिंक करून घेऊ शकता. जर तुम्हाला नसेल माहिती समजली तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडनं जाऊन म्हणजे आधार लिंक कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बँकेतही जाऊन विचारपूस करू शकता किंवा अंगणवाडी सेविकांनाही तुम्ही विचारू शकता. त्याही तुम्हाला डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल माहिती देतील. आणि आता काही महिलांना डिसेंबरचे हप्ते आलेले आहेत, तर कोणाकोणाला आले आहेत त्याचं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या राज्यात आहात हेही तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला जे आहे ते नवीन अपडेट मिळत राहील. धन्यवाद.